नमस्कार मित्रांनो, अतिशय म्हणजे लेटेस्ट अशी अपडेट माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. ते मी तुमच्यासमोर सादर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन अपडेट माहितीसाठी चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हीसुद्धा ही माहितीचं अवलोकन करा. मित्रांनो, सर्व महाराष्ट्र राज्यात एकच प्रश्न उपस्थित झालेला आहे की करतोय ते काम, त्याचा मोबदला म्हणजेच आपला पगार कधी होणार, कधी होणार, कधी होणार. या प्रश्नाचे उत्तर बरेचसे मंडळी आजपर्यंत व्यवस्थितरित्या मांडू शकले नाही, कारण की खरं कारण नेमकं काय आहे हे आपल्याला अजून कळलंच नाही. परंतु मित्रांनो, 1-2 दिवसापूर्वी मला आमच्या पंचायत विभागाकडून एक कॉल आला. त्यांनी मला सांगितलं की तुमची जी आस्थापना आहे यांच्याकडून एक नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो नंबर घेऊन तुमची जी तालुका स्तरावरची आस्थापना आहे, आस्थापनाचं ऑफिस आहे, त्या ऑफिसला तुम्हाला तो आवक जावक क्रमांक नोंद करायचा आहे. तर मित्रांनो, नेमका काय आहे आवक जावक क्रमांक याबद्दल सविस्तर माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपली निवड झाली होती. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत आपली निवड ही ज्या आस्थापनांना आपल्याला नियुक्ती दिली होती तिथं आपली निवड झालेली आपण सर्वांनी बघितलेली आहे. पण तेव्हा आपल्याला काहीतरी रुजू आदेश देण्यात आला होता, जो की समजा ग्रामपंचायत असेल, आरोग्य विभाग असेल, जे काही विविध प्रकारचे आस्थापना असतील, या आस्थापनामधून आपल्याला एक रुजू आदेश देण्यात आला होता. या रुजू आदेशावर आपल्याला एक आवक जावक क्रमांक देण्यात आला होता. तो आवक जावक क्रमांक हा नोंद असणे आवश्यक आहे, आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मित्रांनो, पगार का होत नाही याचं नेमकं कारण हेच आहे की आपल्याकडे जी आस्थापनाने दिलेली रुजू आदेश आहेत, रुजू अहवाल आहेत, या अहवालावरती आवक जावक क्रमांक हा नमूद केलेला असेल. ज्यांच्याकडे रुजू आदेश असेल तो त्यांनी लवकरात लवकर नोट करून घ्या. लगेचच आपण आवक जावक क्रमांकानंतर काय करायचं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आस्थापनाच्याकडून जो आवक जावक क्रमांक आहे हा घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आपल्या आस्थापनावाल्यांना तो आवक जावक क्रमांक पुन्हा एकदा तपासून पाहून घ्यायचा आहे आणि तो घेतल्यानंतर एक फॉर्मॅट आलेला आहे आमच्या पंचायत विभागाकडून, ग्रामविकास खात्याकडून. मी ग्रामपंचायत आस्थापनावर कार्यरत आहे. तिथून एक लेटर आलेला आहे की प्रशिक्षणार्थ्यांचे स्वयं घोषणापत्र. त्याचा फॉर्मॅट मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो जर कोणाकडे नसेल तर त्यांनी तो प्रिंट काढून त्याचं हे PDF फाईल तयार करून त्याचे एक प्रिंट काढून घ्या, म्हणजे जेणेकरून तो आवक जावक क्रमांक घेऊन आपण आपल्या पंचायत स्तरावरील आस्थापना कार्यालयात आपण तो जमा करू आणि जमा केल्यानंतर हा आवक जावक क्रमांकानुसार हा आपल्या प्रोफाईलमध्ये अपडेट केला जाईल व पुढील पगाराची प्रक्रिया आहे रीतसरपणे पार पाडल्या जाईल, तेव्हाच आपले पगार होतील. मित्रांनो, लक्षात असू द्या, ग्रामपंचायत आस्थापना असेल, आरोग्य आस्थापना असेल, अशा विविध प्रायव्हेट म्हणा, सरकारी म्हणा, ज्या आस्थापनावर आपले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत, त्यांनी आपला रुजू आदेश जो की ऑगस्ट महिन्यातला असेल, कोणाचा सप्टेंबर महिन्यातला असेल, सुरुवातीचा, वाढीव मुदतीचा नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वाढीव मुदतीचा नाही तर आपला जेव्हा हे योजना सुरू झाली, जेव्हा आपण पहिला ड्युटीचा दिवस ज्या महिन्यात केला आहे तो आवक जावक क्रमांक हा आपल्या आस्थापनेमध्ये लिहिलेला असेल नसेल त्या संदर्भात तुम्ही माहिती घेणं गरजेचं आहे आणि तो आवक जावक क्रमांक घेऊन प्रतिज्ञापत्र घेऊन त्यावर ते नमूद करून आपल्या तालुका स्तरावरील आस्थापना कार्यालयाशी संबंधित प्रमुखांशी तो जमा करायचा आहे. तिथं ते घेऊन जिल्हा कौशल्य विभागाला तो आवक जावक क्रमांक नमूद करून आपली प्रोफाईल अपडेट केल्यानंतर आपला पगार होणार आहे, याच्यात 100% खात्री झालेली आहे. मला कौशल्य विभागामधून आमच्या पंचायत विभागाकडून हा असा पद्धतीचा कॉल आलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की जोपर्यंत तुमचा आवक जावक क्रमांक सुरुवातीच्या निवडीचा हा आदेश क्रमांक जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमचं प्रोफाईल ही अपडेट नाही असं समजू व पुढील पगार तुमचा तोपर्यंत होणार नाही. आणखी मित्रांनो, एक अडचण अशी झालेली आहे की बऱ्याचशा सरकारी आस्थापनांनी शेवटच्या दिवशी 14 तारीखला, माझी 14 तारीखला निवड झालेली आहे, 14 ऑगस्ट 2024ला. तेव्हा घाई गडबडीत आम्हाला
जास्तीत जास्त या योजनेमध्ये लोक समावेश करून घ्यायचे आहेत. म्हणून तुम्ही सही शिक्का द्या, फोटो काढा, बस ते रुजू अहवाल घेऊन हे जिल्हा कौशल्य विकास अधिकारी यांच्याकडे तो आपला बायोडाटा घेऊन गेले आणि जास्तीत जास्त कालच्या काल किती लोक या योजनेमध्ये रुजू झाले हा आकडा म्हणजे सरकारला द्यायचा होता. म्हणून त्या घाई गडबडीतसुद्धा त्यांनी हा रुजू आदेश काही जणांना दिलेला नाही आहे. म्हणून तो दिला नसेल तर आपल्या आस्थापना प्रमुखांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून तो आवक जावक क्रमांक घेणे गरजेचं आहे. तो झाल्याशिवाय आपला पगार हा होणारच नाही. म्हणून काळजीपूर्वक ऐका की आस्थापना प्रमुख यांना आवक जावक जे रजिस्टर असेल त्यामध्ये छाननी करायला लावा. तुम्ही स्वतः छाननी करा. तुम्ही त्या ऑफिसचे काहीतरी एक कर्मचारी म्हणून काम करत आहात, तिथं तुम्ही जावा आणि लवकरात लवकर आपली जो आवक जावक क्रमांक आहे आपल्या रोजगारासाठी, आपल्या हक्काच्या पगारासाठी, यासाठी तुम्हाला तो घेऊन लवकरात लवकर आपल्या पंचायत स्तरावर तो प्रशिक्षणार्थी स्वयं घोषणापत्र या फॉर्मॅटमध्ये लिहून तुमची प्रोफाईल ऑलरेडी तयार झालेली आहे, तुमचं नाव त्याच्यावर नमूद आहे, त्या प्रशिक्षणार्थी घोषणापत्रावर सर्व काही आहे. फक्त त्याच्यात आवक जावक क्रमांक असला म्हणजे तुमचं काम फते झालं आणि तुमचा पगाराचा मार्ग मोकळा झाला. ज्यांना काही अडचण येत असेल आवक जावक क्रमांकाची तर जिल्हा व रोजगार कौशल्य विभाग आहे, तिथं जाऊन तुम्ही तुमचा आवक जावक क्रमांक प्राप्त करू शकता. त्यांनासुद्धा तुम्ही विनंती करून आपला आवक जावक क्रमांक माहिती करून घेऊन त्यावरून तो आवक जावक क्रमांक घोषणापत्रावर नमूद करून तो आपल्या पंचायत स्तरावरील, तालुका स्तरावरील आस्थापनांना देऊन आपला पगाराचा मार्ग आपण मोकळा करायचा आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. पगार न होण्याचं कारण यामध्ये सर्व नमूद केलेलं आहे. म्हणून तुम्हाला आवर्जून विनंती करतो की लवकरात लवकर, शक्य तितक्या लवकर ही प्रोसेस जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत आपला पगार होणारच नाही. मग आता निर्णय तुमच्या हातात आहे की आपला रोजगार, आपल्या हक्काची भाकर, जिथं काम करतो तिथं का फुकट काम करायचं का नाही ना. तर मग लक्षात असू द्या मित्रांनो की तुम्हाला आजच सोमवार आहे, गेल्या आठवड्यात बऱ्याचशा सुट्ट्या झालेल्या आहे. या सोमवार या आठवड्यात हे काम जर झालं तरच आपला पुढच्या हप्त्यात हा पगार होण्याचा मार्ग सुकर होणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आणखी एक विशेष गोष्ट की ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा आवक जावक क्रमांक हा ग्रामपंचायतमध्ये सुद्धा नमूद नसू शकते, माझा स्वतःचा आहे, नमूद नाही आहे. म्हणून आता यावर काय तोडगा काढावा म्हणून पंचायत स्तरावर आपण पगार झाला, आपली आवक जावक क्रमांक होता म्हणूनच आपला पगार लागणे, काही आपला कोणी फुकाचा पगार दिला का. मग निदर्शनाचं लागेल की आपल्याला निदर्शनास आणून द्यावं लागेल की आमची निवड ही काय तुम्ही कशी केली होती, पगार झाला, सगळं झालं, आम्हाला कार्यमुक्तीचा आदेश देण्यात आला, नंतर रुजू आदेश देण्यात आला, परत वाढीव मुदत भेटली तर यावर तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पगारासंदर्भात, आपल्या रोजगारासंदर्भात जागरूक राहून आपल्या पगारासंदर्भात, आपल्या रोजगारासंदर्भात, आपल्या पोटाच्या भाकरीच्या संदर्भात पाठपुरावा करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आस्थापना यांना आवक जावक क्रमांक नमूद करून घ्यायला लावा, त्याशिवाय आपला पगार होणार नाही. हे काळजी तुम्ही करून घ्या. माहिती चांगली वाटली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला जास्तीत जास्त जणांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. रोजगार जर कायम पाहिजे असेल, कायम हक्काचा नोकरी पाहिजे असेल तर आंदोलनासाठी सुद्धा सक्रिय व्हा, एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र विनंती करतो. धन्यवाद.